हॅलो सगळ्यांना नमस्कार अँड वेलकम बॅक टू अवर ऋतू कॉर्नर. तर आज श्रावणी शनिवार होता, म्हणून आज आम्ही हनुमंतरायाच्या मंदिरात आलो होतो. आमच्यासोबत शेजारची काकू आणि शेजारचे काका पण आले होते. बघा, पुणे हायवेलाच हे मंदिर आहे, पण खूप असं अतिशय भारी दृश्य आहे इथूनचं. खूप असं मन भारी होतं. आणि याच्याच शेजारी महादेवांचं छोटंसं एक असं मंदिर आहे. आणि आम्ही इथं कधी पण येतो, मन प्रसन्न होऊन जातं. खूपच असं भारी वाटतं. तर बघा, इथलचा व्ह्यू खूपच असा भारी येत होता. ट्रॅफिक लागलेलं होता. मग आम्ही छान छान दर्शन घेतले. तिथं हनुमान चालीसा पण लिहिली होती. मग आम्ही सगळ्यांनी वाचली. बघा, छोटा असा मंदिर होता, पण असं वाटत होतं की घरी जाऊच नाही. खूपच मन प्रसन्न झालं. मग आम्ही पण हनुमान चालीसा वाचली आणि देवाचे दर्शन घेतले. मूर्ती पण एकदम भारी आहे. मूर्तीच्या मागे असा राम दरबार आहे. आणि मग आम्ही हनुमान चालीसाही वाचली. आणि इथं रामजीची आरती वगैरे लिहिली होती. तर मग काका आणि पप्पाचे गप्पा लागले होते. भाऊ पण उभा होता. मम्मी आणि काकू हनुमान चालीसा वाचत होते आणि मी व्हिडिओ काढत होते. इथलचा व्ह्यू एकदम छान येत होता. लांब लांबचे डोंगर एकदम छान दिसत होते. इथे जवळचे डोंगर हिरवेगार होते आणि झाडी पण होते खूप. आम्ही शेजारचे छोट्याशा महादेवच्या मंदिरात गेलो. मग आम्ही महादेवांचे दर्शन घेतले. तिथं महादेव आहे आणि महादेवांच्या पाठीमागं गणपती बाप्पा. खाली बघितलं की नंदीबैल. मी आता मग बेंचवर बसले होते. मग दादाने त्याची विश मागितली आणि मग तो पण महादेवांचे पाय पडायला गेला. मग मी पण माझी विश मागत होते. छान अशी गार हवा सुटली होती. एकदम छान वाटलं. परत घरी जाऊशीच नाही वाटलं. मग मी नंदीबैलचे पाय पडले आणि मग मी पण महादेवांचे पाय पडायला गेले. आधी महादेवांचे, मग गणपती बाप्पाचे. मग असं छान वाटत होतं. गार हवा सुटली होती, छान. मग आम्ही घरी निघालो. आजचा आमचा श्रावण व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.